लिस्ट है ना, जो होमवर्क दिला होता ते केला का सर्वांनी पटकन? ही पाईपलाईन एकदा परत मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल लास्टला, जेव्हा आपण EDA शिकू ना, तेव्हा आय विल एक्सप्लेन यू द कम्प्लीट डेटा सायन्स पाईपलाईन, द मशीन लर्निंग. ठीक आहे. चलो बोलो जल्दी. कालचं केलं का होमवर्क? काय दिला होता? फॉर लूप वापरायला लावलं होतं लिस्टमध्ये. अजून अजून काहीतरी एक होमवर्क होता. करताय का नाही तुम्ही? असो, चलो मूविंग आहे. टपल पण तसंच आहे. बाय द वे, व्हॉट इज टपल? इट्स वन ऑफ द डेटा स्ट्रक्चर्स डिनोटेड बाय रिटन इन टू सिम्पल पॅरेंथेसिस. इट इज इम्युटेबल. इम्युटेबल म्हणजे काय? वी कॅनॉट ॲड अँड रिमूव्ह एनी एलिमेंट. ठीक आहे. इंडेक्सिंग स्लायसिंग वर्क्स डिफॉल्ट डेटा टाईप इन पायथन रीड ओनली व्हर्जन ऑफ लिस्ट. रीड ओनली व्हर्जन म्हणजे फक्त आपण बघू शकतो त्यात ॲड आणि सबट्रॅक्ट, आय मीन कुठली एंटिटी ॲड, कुठलाही डेटा ॲड किंवा काढू नाही शकत त्यातला. ठीक आहे. चलो, तर सगळ्यात पहिले एक सिम्पल टपल घेऊ आपण. माय टपल टपल घेतो. टपल इक्वल्स टू काय होता करेक्ट, असंच लिहित होतो ना आपण टपल 2356. ठीक आहे. दिस वॉज नथिंग बट सिम्पल टपल. ठीक आहे. अजून टपलमध्ये आपण काही गोष्टी बघितल्या होत्या की टपल एक ऑर्डर्ड आहे ना, आयटम्स हॅव फिक्स्ड पोझिशन्स. ठीक आहे. नंतर काय डुप्लिकेट्स अलाव करतं का टपल? सांगा. नाही. नंतर हेट्रोजिनियस म्हणजे काय, कोणी सांगेल का? होमोजिनियस, हेट्रोजिनियस केमिस्ट्रीमध्ये पण होता. असो, कॅन स्टोर डिफरंट डेटा टाईप्स. ठीक आहे. ठीक आहे. एम्प्टी टपल. एक काम करतो कालसारखं इकडनं. ओके, हे सगळं मी मिस नाही केलं. ठीक आहे. एम्प्टी टपलमध्येच ओके इथेच लिहितो. ठीक आहे. तर एम्प्टी टपल म्हणून एक गोष्ट असते. एक घ्या एम टी. ठीक आहे. इक्वल्स टू ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस. ठीक आहे. आता आपण जसं एक सिम्पल टपल हाच देऊ, एक परत एकदा देऊ. चलो, कुठे गेला? आणि एक अजून एक घ्या, आपण त्याला नाव देऊ मिक्स. इक्वल्स टू सेग्रेगेशन 1 डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे. आणि तिसरं देऊ आपण NMD. किंवा मला एक सांगा, हे दिलं तर चालेल का? मिस आठवलं. आता जर मी प्रिंट मिक्स केला, 1 डेटा ॲनालिटिक्स ट्रू आलं. काय मी तुम्हाला सांगितलं हेट्रोजिनियस आहे म्हणून. ठीक आहे. हेट्रो. ठीक आहे. पायथनमध्ये एक गोष्ट एक लक्षात ठेवा, टप्पल एक अशी गोष्ट आहे पायथन, जर आपण एखाद्या टप्पलला जर आपण पॅरेंथेसिस नाही दिल्या तर तो पायथन त्याला टप्पल म्हणून ऑटो डिटेक्ट करेल. ठीक आहे. लाईक अ टपल विदाउट, जर त्याला टेक्निकल टर्म्समध्ये ठेवलं, टपल विदाउट पॅरेंथेसिस कॅन बी लाईक ट्रीटेड ॲज अ टपल. ठीक आहे. जसं सपोज ऑटो किंवा AT अंडरस्कोर टपल. ठीक आहे. एक असं मी टपल दिलं आणि मध्ये मी व्हॅल्यूज दिल्या
सागर यश, ठीक आहे, KGF, ठीक आहे. आपण याला असं केलं, ठीक आहे. आणि याला आता प्रिंट करू आपण. सी सागर यश KGF. ओके. याचा जर टाईप चेक करायचं तर कसं करता? टाईप ब्रॅकेटमध्ये टपल आलं का? कुठे आपण टपल दिलं होतं का? हे नेहमी खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, हे विचारतात, लक्षात ठेवा हे. सर जर का पॅरेंथेसिस दिलंच नाही तर मग तेच तर, मग पॅरेंथेसिस जर दिलं नाही आपण तर पायथन त्याला ऑटो डिटेक्ट करतो ॲज अ टपल. पायथन ऑटो डिटेक्ट्स डेटा विदाउट पॅरेंथेसिस ॲज टपल, ठीक आहे. तसंच टपलमध्ये इंडेक्सिंग स्लायसिंग वर्क होईल तर का? हां, बाय द वे एम्प्टी टपल, सी एम्प्टी टपल दिला, आला, ठीक आहे. तसंच जर मी इथे एम्प्टी प्रिंट केलं असतं, सी एम्प्टी, ठीक आहे, आणि टाईप जर एम्प्टीचा घेतला असता मी तर ठीक आहे, सी आला टपल, ठीक आहे, समज. येस, गुड. चलो. तसंच आपण इंडेक्सिंग स्लायसिंग सेम जसं आपण यात केलं, इथे कुठे केली आहे का मी? हां, सी जसं आपण स्लाइस लिस्टमध्ये केलं सेम तसं करायचं आहे, सेम तसं. हे बघा, तिथे ऑलरेडी आपण एक माय टपल घेतला होता, ठीक आहे. त्यानंतर आपण त्याला -4 दिलं. -4ला काय होतं अलाइन? 13. आलं का? करेक्ट. यावरती जास्त आय डोंट थिंक. हां, इथे आता अगेन इथे काय होतं, हे स्टार्ट, याला काय म्हणतं बाय द वे? स्लायसिंग, करेक्ट. स्टार्ट, एंड आणि एंड स्किप. स्किप, ठीक आहे. माझा 0 स्टार्ट कुठून झालं? 10 पासून कुठपर्यंत? 3 पर्यंत. पण मग 19ला घ्यायचं का? नाही. नाही, करेक्ट. 0 1 2 आलं का बरोबर? 3 2, करेक्ट. तसंच उलट कुठून? -1 to -4, स्टार्ट फ्रॉम -1 2 3 4 3. ओके, फाईन, गॉट इट, ठीक आहे. एक आपण याला करून बघू, कुठे गेला? आपण एक आपला नंबर घेऊ, ठीक आहे. प्रिंट डेटा हाच घ्यायचा का? डेटा किंवा आज असू द्या. चलो, 86 टपल 1 का आता ये? अच्छा, ओके, यहाँ पे था, ठीक है. याला जर मी चेंज केलं 1, ओके, तुम्ही काल हे मी पाठवलं होतं बघितलं का ग्रुपवरती? कोणी कोणी फंक्शन्स बघितले? त्यामध्येच लाईक स्ट्रिंगमध्येच जर तुम्ही पुढे स्क्रोल केलं तर तुम्हाला सेटसाठी पण मिळतील, टपलसाठी पण मिळतील, लिस्टसाठी पण मिळतील. बघितलं का? एनीवन? एक डॉक्युमेंटेशन दिलं होतं तुम्हाला पायथनचंच. सो चलो, आता आपण टपलचे थोडे मेथड्स बघूयात, ठीक आहे. हे बघा, इथे आहे, जाऊन बघा. लेंथ, सगळ्यात पहिले लेंथ तर बघितली होती, पण लेंथ काय देते? एक नंबर देतो, करेक्ट. आता हाच टपल घेऊ आपण, टपल 1, ठीक आहे. यामध्ये आपण मल्टिपल फंक्शन्स ट्राय करू. सगळ्यात पहिले प्रिंट मॅक्स,
सगळ्यात काय दिलं त्याने, मॅक्झिमम, करेक्ट. तेच जर मी मिनिमम करायचं असतं है ना, 7 दिलं. आता मला असं काही करायचं आहे, एक अजून एक फंक्शन आहे, त्यासाठी मला इथे थोडं चेंज करावं लागेल. मला असं बघायचं आहे की हाऊ मेनी टाइम्स, ठीक आहे, की 11 आला आहे, ठीक आहे. तर त्यासाठी असं फंक्शन आहे प्रिंट काउंट की सॅम्पल आहे ट्रिपल 1. हां, जेव्हा आपल्याला कुठली गोष्ट बघायची आहे ना त्या डेटामध्ये, तर त्याला पॅरेंथेसिसने डॉट द्यायचा, ठीक आहे. 11 सी 11 किती 2 वेळा आहे. तेच जर मी 8 बोललो असतो तर 1 वेळा होता, ठीक आहे. ठीक आहे, अजून कुठले आहेत, हां ठीक आहे. एक सॉर्टेड म्हणून आहे, ठीक आहे. तो काय करतो, टपलला एका लिस्टमध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. आपण काय केलं, ते एक नवीन टपल घेतला, याच्यासाठीच समजा, एक सेकंड, यासाठीच समजा टपल 2 इक्वल्स टू सॉर्टेड, ठीक आहे, टपल 1, किंवा मग टपल 2 सॉर्टेड आपण घेतला तो कुठला, माय टपल नाही, आपण काहीतरी घेतला होता 80 टपल, किंवा 80 टपल, sorted tuple object is not callable. एक सेकंड, सिंटॅक्स चुकली. इथे ठीक आहे, त्याला प्रिंट करायचं. आता प्रिंट आपण करणार टपल 2 ला, सी एक यात आलं ते आहे ना, लिस्टमध्ये आलं. सो दिस इज नथिंग बट युअर कन्वर्टिंग टपल इन टू अ लिस्ट, ठीक आहे. तुम्हाला अजून बघायचं कोपायलट का आला, सिरी, ठीक आहे. सी len returns an int type specific number of elements in the collection, returns the smallest item from the collection, min max, compares two objects and returns an integer according to the outcome. हे करून बघा रे. returns a total item contained in iterable object, total sum काल केलं होतं आपण, ठीक आहे. the operators slicing, concatenation that is adding of two sequences, नंतर मल्टिपल कॉन्कॅटिनेशन हे सांगितलं तुम्हाला करून बघायला. इंडेक्स ऑपरेटर गिव्स ॲक्सेस टू सिक्वेन्सेस एलिमेंट, इंडेक्स करतो आपण, हे स्लायसिंग करतो, ठीक आहे. हे बघा एवढंच आहे, ठीक आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं ना तर अजून तुम्हाला समजेल कसं करायचं आहे, हे बघा, ठीक आहे. एव्हरीथिंग इज गिवन, ठीक आहे. तर दिस वॉज नथिंग बट देर इज वन मोर थिंग कॉल्ड, ठीक आहे. सॉर्टेड समजलं ना, सॉर्टेड काय करतं, कन्वर्ट. सर एक अजून एक घेता का सॉफ्टवेअरचं एक्झाम, ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही. सॉर्टेडचं अजून एक एक्झाम्पल, एक नवीन लिस्ट घेऊ आपण, एक नवीन घेऊ आपण, ठीक आहे. UNMD इक्वल्स टू KGF
नाव नको, सेम नाव होते अभि, ठीक आहे, राकेश, ठीक आहे. हे मी असे 3 नावं घेतली आणि हे काय झालं आता एक दिस इज अ टपल, ठीक आहे. ठीक आहे, मला आता ह्या टपलला कन्वर्ट करायचं आहे लिस्टमध्ये, ठीक आहे. आता मी काय करेल, सगळ्यात पहिले अजून एक घेईल LST, ठीक आहे. लिस्ट म्हणून मी एक नवीन व्हेरिएबल घेतला, याला टाकलं मी सॉर्टेड, ठीक आहे. सॉर्टेडमध्ये मी टाकलं ज्याला मला चेंज करायचं आहे NMDला, है ना. नंतर मग प्रिंट केलं LST 3, आलं. आता हेच येस. समजलं का सर्वांना. टाईप ऑफ LST केलं तर मी लिस्ट आलं बघा, समजलं का. तेच जर मी टाईप येस सर. NMD केलं असतं तर काय आलं असतं, टपल. सी क्लास टपल आलं का, समजतंय. येस सर. ठीक आहे. Yes, sir. अजून पुढे जाऊया आपण. देर इज समथिंग कॉल्ड इन टपल. हे एक सिम्पल आहे. आत्तापर्यंत स्लायसिंग वगैरे तसंच होतं. आता फक्त एक गोष्ट ॲड होऊन जाते याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड पॅकेजिंग अँड अनपॅकेजिंग. ठीक आहे, पॅकेजिंग ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण पॅकेजिंग बघू. इकडे थोडं लक्ष द्या, बस एवढाच टॉपिक आहे याच्यामध्ये, जास्त काही बघण्यासारखं नाही. ठीक आहे. पॅकेजिंग कसं करता, लेट्स से आपल्याकडे आहे PEOPLE पीपल, या फिर आपण देऊ ॲक्टर्स, म्हणजे नीट समजेल. ॲक्टर्स आहेत आपल्याकडे, कोण आहे, सलमान, टायगर, ठीक आहे ना. अजून कोण, ऋतिक आणि SRK. चलो, हे आपण एक नाव दिलं. ठीक आहे. दिस इज समथिंग कॉल्ड, लाईक सिम्पल आहे, काहीच नाही, पॅकेजिंग. ठीक आहे, आपण याला पॅकेज केलं एका गोष्टीमध्ये. ठीक आहे. आता मला याला अनपॅक करायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे मला याला अनपॅक. जसं आपण एक नवीन गोष्ट घेतली, यांच्या मूवीजचं नाव ते घेऊ का. ठीक आहे, सलमानची एखादी मूवी, एनी मूवी, ट्यूबलाइट. ठीक आहे. नंतर मग टायगरची एखादी मूवी, आय डोंट नो, वॉर, है ना, ऋतिक वॉर 2. ठीक आहे. आणि SRK एनी. क्या है, एक 0 बेस्ट. ठीक है, मैंने एक लाइक आई जस्ट गेव उनकी एक वैल्यू, जैसे हम की वैल्यू में करते हैं, जैसे हम डिक्शनरी में करते हैं, वैसे ही मैंने एक उन लोग को एक ये दे दी, उनके स्पेसिफिक मूवीज़ का नाम दे दिया. ठीक है, ये से हम अनपैकेजिंग कहते हैं. ठीक है, अनपैकेजिंग. ठीक है, एक दे दी और उसी को आगे मैंने स्टोर कर दिया एक्टर्स में. ठीक है,
अगर मैंने अभी प्रिंट मैंने ट्यूबलाइट करवाया तो देखो सलमान आएगा, ठीक है। प्रिंट मैंने टाइगर करवाया, टाइगर बराबर है ना? But 0 actors, tiger is not defined. Yes, sir. Hello. Okay, just a minute. ऐसे कैसे हो गया? Okay. I'm so sorry that must be due to a network issue. ठीक है। हाँ, कहाँ तक के बोला था मैंने? कहाँ तक के बताया था मैंने? पैकेजिंग 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 बोला था ना, ठीक है। ये नाम तो बताए थे ना मैंने आपको? स्क्रीन शेयर नाही एग्जांपल चालू होतो ठीक है। देखो हमने एक एक्टर्स के नाम लिए, देखो सलमान, टाइगर, ऋतिक, एसआर के, ठीक है। और सर नीचे स्क्रीन सॉरी दिसतंय आता? हो हमने कुछ नाम लिए एक्टर्स के, सलमान, टाइगर, ऋतिक, एसआर के, ठीक है, ठीक है। आगे हमने उनका अनपैकेजिंग के लिए हमने ले ली उनकी मूवीज़, ट्यूबलाइट, वॉर 2, ज़ीरो इक्वल्स टू एक्टर्स। बाय द वे दिस इज ऑल्सो, इसे भी क्या कहते हैं, हमने किया था डिफरेंट लाइक वेज ऑफ असाइनिंग वेरिएबल्स, ऐसा कुछ इसी में किया था ना, कुछ याद है? असो, ठीक है। फिर हमने स्पेस द्यायला यूज केलता ना आपण इक्वल्स टू हाँ आगे फिर मैंने अभी लिया प्रिंट वॉर, ठीक है। मैंने क्या लिया? प्रिंट वॉर। तो क्या आंसर आना चाहिए, बोलो? टाइगर देखो करेक्ट, वही हमने ज़ीरो किया, तो क्या आना चाहिए? एसआर के, करेक्ट करेक्ट, ठीक है। तो पैकेजिंग एंड अनपैकेजिंग ऐसा होता है। उसका सिंटैक्स क्या है? पहले हमने किसी टपल को डिक्लेयर कर दिया, ठीक है। एक टपल हमने, हमारे पास कोई टपल है, ठीक है, उसके कुछ वैल्यूज़ है हमारे, ठीक है। फिर इन दोनों का ही ऐसा कॉम्बिनेशन होता है की वैल्यू पेयर में, जिसे हम डिक्शनरी में स्टोर करते हैं, पता है ना डिक्शनरी, एवरीवन? यस सर हाँ, ठीक है। सो यही था पैकेजिंग और अनपैकेजिंग, ठीक है। ज़्यादा कुछ इसमें लाइक देयर इज़ नो लाइक सच मोर इम्पॉर्टेंट थिंग, ठीक है। और एक चीज़ हम इसमें देखते हैं, से कॉल इन, पहले तो हम कॉलम्स इक्वल्स टू ले लेते हैं। बाय द वे मुझे बोलो, यहाँ पे एक ये मैं टाइप करते करते एक इंटरव्यू क्वेश्चन मैं आपको बोलता हूँ कि आपने अभी थोड़े फंक्शंस देखे जो मैंने बोले थे आपको, करेक्ट? मैक्स मिनिमम, है ना? याद है? कुछ फंक्शंस बोले थे मैंने अभी। यस सर उसमें मुझे बोलो अपेंड क्या करता है? कॉलम हां, कॉलमच्या लास्टला ऍड करतो कॉलमच्या लास्टला ॲड करतो, बरोबर? ठीक आहे। आता मला एक सांगा, कोण सांगेल मला सिंटॅक्स त्याचा? मला 50 नंतर मला 60 ॲड करायचं आहे इथे, सिंटॅक्स कोण सांगेल? क्विक. इन्सर्ट
हाँ इंसर्ट हाँ ब्रॅकेट मध्ये ती व्हॅल्यू हां 60 करायचं होतं मला. हां बोलू. टपल 1 डॉट अपेंड असं. टपल 1 डॉट अपेंड. ठीक आहे. आता जरा इकडे या आणि वरती काय आहे? हे काय इम्युटेबल कलेक्शन. म्हणजे काय? चेंजेस नाही होऊ शकत. हां हां अपेंड डज नॉट वर्क इन टपल. ठीक आहे. सर टपल मध्ये फक्त इंडेक्स अँड काउंटच होतं ना. आहे अजून बऱ्याच गोष्टी होतात. सम पण होतं, मॅक्स मिनिमम पण होतं. ठीक आहे. तुम्ही त्यामध्ये काही ॲड नाही करू शकत. हे बघा इथे मी एक लिहिलं आहे मी ते इंटरव्ह्यू क्वेश्चन. ठीक आहे. टपल ऑब्जेक्ट हॅज नो ॲट्रिब्यूट कॉल्ड अपेंड. ठीक आहे. येस सर. तुम्ही ॲड करू शकत नाही टपलला. ठीक आहे. चलो हाच एक एक्झाम्पल घेऊ. टपल कॉम्प्रिहेन्शनमध्ये जेव्हा कार्स घेतले आपण. ठीक आहे. सी ॲज मारुती. फॉर आय इन कार्स प्रिंट आय. सिम्पल. आणि अजून एक जसा कालचा लिस्टचा होता सेम तसाच, काहीच वेगळं नाही. ठीक आहे. ठीक आहे का? इज इट गुड? समजतंय का? येस और नो? जैसे सी XYZ माय टपल प्रिंट XYZ 60 ओमकार 64. कहाँ पर था? यहाँ पे. ओके. पॅकेजिंग अँड अनपॅकेजिंग ऑफ टपल्स मी अजून थोडं इझी करून सांगितलं. सी A इक्वल्स टू 60, B इक्वल्स टू ओमकार, C इक्वल्स टू 64. एक नवीन टपल घेतलं, तिघा गोष्टी घेतल्या, तिघांना प्रिंट केलं 60 ओमकार 64. ठीक आहे. प्रिंट 50 इन नॉट इन टपल 2. टपल 2मध्ये 50 आहे का? नॉट इन बोललो आहे म्हणजे ट्रू. 50 नाही आहे. बरोबर. 44 आहे का? म्हणजे ट्रू आला पाहिजे. ट्रू. करेक्ट. इन नॉट इन अँड. ठीक आहे. ओके. टपलला मल्टिप्लाय केलं. टपल हॅश मल्टिप्लाइड बाय 2. ठीक आहे. सी हे दोन्ही गोष्टी 2 वेळा आल्या. कधी पण मॅथमॅटिक्स सारखं अल्जेब्रा वापरून 1 2 3 असं करत नाही बसायचं. 36 इंटू 2, 45 इंटू 2, 55 इंटू 2 हे सगळं करत नाही बसायचं. जेवढा टाईम्स आहे तेवढ्या वेळा होणार. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट टपलमध्ये अपेंड वर्क होत नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट टपलमध्ये इम्पॉर्टंट काय? सॉर्टेड. ठीक आहे. पॅकेजिंग अनपॅकेजिंगचा हा एक एक्झाम्पल. सेकंडली हा एक एक्झाम्पल. ठीक आहे. सर स्लायसिंग पण होणार नाही ना? काय? स्लायसिंग आपण ॲक्सेस करतो एलिमेंट. स्लायसिंग होईल. वी आर नॉट ॲडिंग ऑर सबट्रॅक्टिंग. शब्द नीट समजा. ओके. ॲक्सेस करतोय आपण तिथले मधले जो डेटा आहे आपण त्याला ॲक्सेस करू शकतो, पण आपण त्याला चेंज नाही करू शकत. ना त्याच्यात ॲड करू शकतो ना त्याच्यात सबट्रॅक्ट करू शकतो. समजलं का? ओके. येस. हां. सो दिस वॉज ऑल अबाउट टपल. ओके. मंडे विल फिनिश्ड विथ सेट एंड डिक्शनरी. वो भी ऐसा ही है. थोड़ा डिक्शनरी में थोड़ा ज़्यादा है. ठीक है. विल ट्राई टू फिनिश इट ऑन मंडे. एंड आफ्टर दैट आई विल गिव यू द अगेन डेटा स्ट्रक्चर्स तक के आपको क्वेश्चंस मिलेंगे. ठीक है. उसको सॉल्व करना. उतना अगर आ रहा है तो हो गया मतलब आपका.
लेट्स से यू आर एबल टू कोड देन नाइसली, मतलब कुछ ऐसा फिर आप आगे का एडवांस जल्दी जल्दी सीख सकते हो, अगर उतना हो गया तो उतने कर लिए तो ठीक है। उतना बस देख लेना, उसके बाद विल स्टार्ट मूविंग अहेड, ठीक है। Yes, sir. ओके, यस देन थैंक यू, थैंक्स अ लॉट। Thank you, sir. Are we connecting tomorrow, sir?